कामगार दिनानिमित्त शहरातून निघाली दुचाकी रॅली। कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहणार आमदार संजय गायकवाड। संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन साजरा केला जातो। अनेक अर्थाने उपेक्षित राहिलेल्या कामगार बांधवांना हक्काचा दिवस म्हणजे 1 मे। कामगार दिनाच्या निमित्ताने आज 1 मे रोजी बुलढाणा शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली। या रॅलीला आमदार संजय गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवत या रॅलीची सुरुवात झाली। कामगार संघटनेचे संस्थापक मधुकर जोगदंड यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली। या प्रसंगी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असून राज्य सरकारच्या योजना कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित कामगारांना दिली। महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा। 1960 साली आपलं महाराष्ट्र 105 रुपयांच्या उत्तर पत्करानंतर आपलं महाराष्ट्राचं निर्माण झालं। त्या दिवशी या महाराष्ट्रामधील देशामध्ये कामगार दिवस हा संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला गेला आणि तेव्हापासून अतिशय उन्हामध्ये कष्ट करून ऊन असो पाऊस असो वारा असो आपल्या परिवाराचं पालन करण्याकरता कामगार हा दिवस परवाना करता हा आपलं काम करत त्या ठिकाणी राहतो। मागच्या काळामध्ये अनेक त्रासांमध्ये हा कामगार अडकलेला होता, पण मधल्या काळामध्ये आता चांगले दिवस कामगारांकरता आले। कामगारांचं महामंडळ या ठिकाणी स्थापित झालं। कामगारांकरता आता स्पेशल दवाखाना या ठिकाणी येत आहे। कामगारांच्या मुलांच्या मुलींच्या लग्नाकरता आता सरकार या ठिकाणी पैसा देत आहे। कामगाराचं काही थोडं बरं वाईट झालं तर त्याला इन्शुरन्सच्या माध्यमातून पैसा त्या ठिकाणी मिळतोय। परंतु कामगारांना न्याय देत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दलालांचा सुळसुळाट झालेला आहे आणि खरे लाभार्थी सोडून बोगस लाभार्थ्यांना देखील कामगार कामगार विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाभ दिला जाते। हा कामगारांचा अन्याय ठिकाणचा आहे आणि म्हणून आता आमदार म्हणून माझी नियुक्ती कामगार मंडळावर त्या ठिकाणी आपल्या विधानसभेमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी सोमवार किंवा मंगळवारी कामगार अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन येणाऱ्या काळाच्या आपल्या समस्या असतील किंवा जे बोगस लाभार्थी आपल्या नावावर शासनाला लुटत असतील, आपला हक्क हिरावून घेत असतील, हे हक्क त्यांना हिरवता येणार नाही अशा प्रकारचं प्रतिक्रिया आपण त्यांना घालू आणि कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आज मी आपल्या सर्व बांधवांना कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।